ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। मास्टर माइंड अर्जुनने प्रियासोबत वाकडी चाल खेळताच महिपत साक्षीच्या विरोधात प्रिया आता कोर्टात अगदीच सगळं काही महिपत साक्षीच्या विरोधात ओकलेली असते। त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रियाच्या जे काही झालेलं प्रकरण आहे ते अंगाशी येताच तिचं कातडं वाचवण्यासाठी प्रिया पूर्ण आजीच्या जीवाशी सुद्धा खेळलेली आहे। ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायच्या आहेत। तर प्रेक्षकांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तर आता प्रेक्षकांनो, कोर्टामध्ये झालेलं असतं काय तर अर्जुनने अगदीच शब्दांची खेळी करतच अर्जुनने दामिनीला ह्या सगळ्या काही प्रकरणामध्ये अडकवलेलं असतं। कारण जेव्हाच इथे साक्षी शिकरेला त्याने काही गोष्टी इथे विचारलेल्या असतात आणि तेव्हाच जेव्हा इथे सरंजामेने असं सांगितलेलं असतं की मी फक्त आणि फक्त महिपत शिकरेच्या सांगण्यावरूनच हे सगळं काही खोटं बोललो होतो, त्याने मला आतापर्यंत भरपूर पैसे दिले होते आणि तेव्हाच आता दामिनी आणि त्यासोबतच महिपत शिकरे आणि साक्षी म्हणत असतात नाही, आम्ही असं काहीच केलं नाहीये, हे खोटं आहे, जज साहेब प्लीज माझं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवा। त्यावरच आता दामिनी उठून उभा राहते आणि उठून उभा राहिल्यावर ती म्हणत असते की नाही, माझे अर्जुन जे वकील आहेत ते खोटं बोलत आहेत आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की त्यांच्याकडे कुठलाच असा पुरावा नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की सरंजामे कशावरून खरं बोलत आहेत। एवढी जवळपास 2.5 वर्षाचा कालावधी उलटून गेल्यावर ते आत्ता का खोटं बोलत आहेत। त्यासोबत दामिनी म्हणते मान्य आहे, माझी आशील जी आहे ती इथे वात्सल्य आश्रमामध्ये गेली असेल आणि जर ती आश्रमामध्ये गेली असेल तर तिने खून आहे हे कशावरून। आणि तेव्हाच अर्जुन म्हणत असतो पण त्या पिस्तूल जे दाखवलेलं आहे त्या पिस्तूलवरती इथे तिचे फिंगरप्रिंट आहेत, मग ते कसे उमटले। तेव्हाच आता दामिनी म्हणत असते मान्य असेल किंवा आम्ही कबूल करतो की इथे झाली असेल दोघांमध्ये झटापट आणि त्या झटापटीमध्ये इथे साक्षीने त्या पिस्तुलाला हात लावला असेल आणि तेव्हाच तिचे ते फिंगरप्रिंट जे आहेत त्या पिस्तुलावरती उमटलेले असतील आणि तेव्हाच अर्जुन अगदीच तिला शब्दांच्या कोंडीत शब्दांच्या खेळामध्ये पकडलेलं असतं आणि कोर्टाला असं सांगतो की माय लॉर्ड, पॉइंट टू बी नोटेड। कारण स्वतःच दामिनी देशमुखांनी असं कबूल केलेलं आहे की साक्षी शिकरे आणि मधुकर पाटील यांच्यामध्ये झटापट झाली आणि त्या झटापटीमध्ये साक्षी शिकरे तेव्हाच त्या आश्रमामध्ये होत्या, हे सगळं त्यांनी इथे कबूल केलेलं आहे आणि असं इथे अर्जुन म्हणत असतो आणि अर्जुनने हा पॉइंट जो आहे तो इथे दाखवलेला असतो। आणि तेव्हाच आतापर्यंत जी साक्षी शिकरे खोटं बोलत होती की मी आश्रमामध्ये गेले नाही, त्याचबरोबर इथे मी काहीही केलं नाही आणि तरीसुद्धा आता स्वतःच त्यांच्याच ज्या वकील आहेत दामिनी देशमुख त्यांनीच असं कबूल केलेलं असतं की इथे झाली असेल झटापट आणि त्या झटापटीमध्ये इथे साक्षीचे जे फिंगरप्रिंट आहेत ते त्या पिस्तुलावरती उमटलेले असतील आणि त्यामुळे आता ह्या केसला एक वेगळंच वळण इथे पाहायला मिळालेलं आहे। इथे महिपत रागाने चरफडत असतो। त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजेच की इथे रविराजांना तर खूप मोठा धक्का बसतो, कारण अर्जुनने हे सगळे पॉईंट खोडून काढलेले असतात आणि त्यांना असं वाटत असतं की जर आता ह्याच वकिलाने असं बोललेलं आहे तर प्रियाचं काय, म्हणजेच आतापर्यंत जी माझी तन्वी आहे तिने दिलेली साक्ष ही खोटी आहे की काय, असंच आता इथे ह्या केसला नवीन वळण मिळालेलं असतं। तेव्हाच अर्जुन म्हणत असतो जज साहेब, इथे आता दामिनी देशमुख यांनीच असं कबूल केलेलं आहे की झटापटीमध्ये साक्षीचे जे फिंगरप्रिंट आहे ते त्या पिस्तुलावरती उमटलेले असतील, म्हणजे हा मुद्दा इथे क्लिअर होतो की तेव्हा म्हणजेच 13 जानेवारीला खुनाच्या रात्री साक्षी शिकरे ही आश्रमामध्ये होती, हे तर मी सिद्ध केलेलं आहे। पण आता पुन्हा एकदा दामिनी देशमुख म्हणत असते तुम्ही जरी हे सिद्ध केलेलं असलं तरीसुद्धा त्यावरून हे सिद्ध होत नाही की विलास काकांचा खून इथे साक्षीनेच केलेला आहे। इकडे मात्र प्रियाला तर खूपच मोठा धक्का लागलेला असतो। त्यासोबतच नागोबांना तर एक औंडाच गिळलेला असतो। इकडे मधुकर पाटील त्यासोबत कुसुमताई हे सगळेजण खूप आनंदामध्ये असतात।
कारण आता फायनली अर्जुन केसच्या अगदीच शेवटच्या टप्प्यावर जाऊन पोहोचलेला आहे आणि त्याने हे तर इथे सिद्ध केलेलं आहे. आत्तापर्यंत साक्षी म्हणत होती की मी आश्रमामध्ये गेलेच नाही, पण आता तर त्या झटापटीपर्यंत जाऊन पोहोचलेत. आणि इथे आता दामिनी एवढी अनुभवी वकील असताना सुद्धा दामिनी अगदीच हरण्याच्या टोकाला जाऊन पोहोचलेली असते. इकडे महिपत शिक्रीची सुद्धा वेगळी काही अवस्था नसते प्रेक्षकांनो. पण आता कोर्टाने सगळे काही पुरावे पाहिल्याच्या नंतर कोर्ट अर्जुनला एक शेवटची संधी देत असतं आणि तुम्ही या शेवटच्या संधीत काय सिद्ध करता आणि त्यासोबत तुम्ही आत्तापर्यंत कोर्टामध्ये जे पुरावे दाखल केलेले आहेत त्या पुराव्यांचा सुद्धा आम्ही एकदा व्यवस्थित तपास घेऊ आणि त्यासोबतच त्यावर काय निर्णय द्यायचा आहे आणि तुम्हाला सुद्धा आणखी काही पुरावे तुम्ही इथे कोर्टामध्ये सादर करावे आणि तुम्हाला कोर्ट एक शेवटची संधी देत आहे असंच इथे आता कोर्टाने ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. त्यासोबत आता इथे दामिनी मात्र बाहेर गेल्याच्या नंतर अर्जुनशी बोलते. अर्जुनला ती म्हणत असते, हे बघ अर्जुन, मी तुला एक गोष्ट सांगते, मी तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे, 4 पावसाळे मी जास्त पाहिलेले आहेत. तू आत्तापर्यंत तरी काय केलेलं आहेस? काहीच नाही. तू आत्तापर्यंत ही गोष्ट इथे सिद्ध केलेली आहेस का की साक्षीनेच तो खून केलेला आहे? नाही. तू हे दाखवलेलं आहेस की ती आश्रमामध्ये होती, तिचं लोकेशन तिथं होतं किंवा झटापट झाली, ह्या सगळ्या गोष्टी तू इथे सिद्ध केलेल्या आहेस. पण तू आत्तापर्यंत ही गोष्ट सिद्ध केलेली नाहीस की साक्षी शिक्रेनेच विलासचा खून केलेला आहे. त्यामुळे तू ही केस सोडून दे आणि हरू नकोस. त्यामुळे केस तर मीच जिंकणार आहे. आता ह्या दोघांचं बोलणं तर झालेलं असतं, पण इकडे दुसऱ्या बाजूला दामिनी खूप घाबरलेली असते. तेव्हाच दामिनी शिक्रेला म्हणत असते, खरं पाहायला गेलं तर एकच दिवस बाकी आहे. एका रात्रीत अर्जुन सुभेदारांसारखा वकील काहीही करू शकतो. जर तो त्याला दिलेल्या कालावधीत इथे साक्षी त्याने आश्रमामध्ये नेऊन पोहोचवलेली आहे, ती तिथेच आहे हे सिद्ध केलंय, त्या झटापटीपर्यंत तो गेलाय, तर साक्षीनेच खून केला आहे ही सुद्धा गोष्ट इथे तो सिद्ध करू शकतो. तेव्हाच आता इथे साक्षी म्हणत असते, दामिनी मॅडम, तुम्ही अर्जुनला घाबरलात का? तेव्हाच महिपत म्हणत असतो, हो दामिनीबाई, काय हो, तुम्ही खरंच त्या अर्जुन सुभेदारला घाबरल्या की काय? आणि तुम्हाला असं वाटतं का? तेव्हाच दामिनी म्हणते, असं वाटायला नाही पाहिजे, पण इथे एकतर कोणी हरणार आहे, कोणी जिंकणार आहे. एकतर अर्जुन जिंकू शकतो किंवा आपण हारू शकतो. ती सुद्धा मनाची तयारी इथे करायला हवी. त्याचसोबत इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मी जिंकणारच आहे ही गोष्ट मला माहिती आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की अर्जुनला तुम्ही एवढं हलक्यात घेऊ नका. मला असं वाटत होतं आत्तापर्यंत, पण नाही. त्याने आत्तापर्यंत कोर्टामध्ये जे जे काही केले त्यामुळे तर आता हे सिद्ध होत आहे की तो एक व्यवस्थित आणि त्याचबरोबर पोहोचलेला हुशार आणि त्याचबरोबर अनुभवी वकील आहे. ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असते. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रिया कोर्टामध्ये ज्या गोष्टी झालेल्या असतात त्या गोष्टीमुळे ती खूप जास्त घाबरलेली असते. तिला तर असं वाटत असतं, जर आता ह्या दामिनीनेच असं सांगितलेलं आहे की त्या झटापटीमध्ये साक्षी असेलही आणि फिंगरप्रिंट तिथे त्यामुळे उमटलेही असतील, हे सगळं सिद्ध केलंय, तर मग आता पुढे काय? म्हणूनच ती महिपतला कॉल करते आणि महिपतला सांगत असते, तुम्ही अर्जुनला एवढं हलक्यात घेऊ नका. आत्तापर्यंत त्यांनी कोर्टात किती आणि काय पुरावे सादर केलेत हे तुम्हाला माहीतच आहे. आणि त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की मला असं वाटतंय की पुन्हा आता इथून पुढे कसं वाचायचं आणि काय करायचं हे तुम्ही काही ठरवलं आहे का? आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, हे बघा, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी अजिबातच अडकणार नाहीये. आणि आणखी एक गोष्ट सांगते, जर तुम्ही मला अडकवण्याचा विचार जरी केलात ना, तर गाठ माझ्याशी आहे. मी जो व्हिडिओ इथे बनवून ठेवलेला आहे ना, तो मी कोर्टामध्ये दाखवेन, समजलं का? असंच आता इथे ती बोलते आणि तेव्हा महिपत म्हणत असतो, हे बघ, अगोदरच मला इथे खूप टेन्शन आहे, त्याचसोबत इथे माझ्या पोरीच्या जीवाशी इथे बेतलेला आहे आणि त्यामुळे तू उगाच डोक्याचं दही करू नकोस, असं म्हणूनच तो फोन कट करतो. पण प्रिया म्हणत असते, नाही, मी माझ्यावर काहीच येऊ देणार नाही. काही जरी झालं तरी सुद्धा ह्या प्रकरणामध्ये मी अजिबात अडकणार नाही. ही मोठी लोक आहेत, ही कशीही सोडवतील आणि स्वतःला इथे ती वाचवतील सुद्धा, पण माझं काय? मला कोण सोडवणार आहे? माझ्या मागे पुढे तर कोणीच नाहीये. ही साक्षी तर किती पोहोचलेली आहे, तिने तर विलास काकांचा खून केलाय, हे सगळं आता मला माहिती आहे. पण काय? पण नाही, मी अजिबातच स्वतःला सेव्ह करण्याचाच विचार करणार आहे. ह्या लोकांचं मरू देत, असाच आता इथे प्रिया विचार करत असते.
त्याचबरोबर आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच प्रिया हॉलमध्ये बसलेली असते. खरं पाहायला गेलं तर ती तिच्याच टेन्शनमध्ये असते. आदल्या रात्री एवढं सगळं काही झालंय. त्याचबरोबर आता तिथे पूर्णाई आलेल्या असतात. पूर्णाई आल्याच्या नंतर त्या म्हणत असतात, काय ग तन्वी? तेव्हाच ती म्हणते, हो हो आली आहेस ना, आता तुला काय, चल ग तन्वी मला गार्डनमध्ये फिरव, चल ग तन्वी मला इकडे फिरव, असंच म्हणायचं असेल ना. तेव्हाच पूर्णाई म्हणत असतात, हो ग मला ना जरा बागेमध्ये घेऊन चल ना, माझे ना पाय खूप दुखतायत आणि मला थोडंसं फिरलं का जरा मोकळं वाटेल, हलकं होईल. आणि त्यासोबतच निसर्गाची हवा जर एकदा घेतली ना तर त्यामध्ये सगळं काही मला आता ते खूप जास्त गरजेचं आहे ग, चल बरं तन्वी, असं म्हणूनच ती चालत असते. पूर्णाईला ती ओढत चालते आणि मोबाईलमध्ये सगळं लक्ष असतं. तिची ओढणी जी आहे वन साईड घेतलेली ती खाली लोळत असते. पूर्णाई काठी टेकत चालत असतात आणि पूर्णाई काठी टेकत चालत असताना शेवटी पूर्णाईचा पाय जो आहे तो तिच्या ओढणीवरती पडतो. इकडे पूर्णाई तिच्याशी बोलत असतात पण तिचं मात्र काडी मात्र सुद्धा लक्ष नसतं. जेव्हाच पूर्णाईचा इथे पाय ओढणीवर पडतो आणि ओढणीवर पाय पडल्याबरोबरच त्यांचा तोल जाणार असतो. पण समोरून विमल ही बाजारातून आलेली असते आणि विमलच्या हातामध्ये बरंच सामान असतं आणि तेव्हाच इथे पाय जो आहे तो ओढणीवर पडल्यावरच आता पूर्णाई म्हणत असतात, अगं तन्वी, पण तिने मात्र इथे पूर्णाईचा हात सोडून दिलेला असतो आणि तेवढ्यातच सायली जिन्यावरून खाली येत असते. सायली पाहते तर पूर्णाई पडत असतात. तेव्हाच ती जोरात पूर्णाई असं ओरडत असते आणि इकडे विमल मात्र आलेली असते. विमल स्वतःच्या हातातलं सामान पटकन तिथे असलेल्या टिपॉयवरती ठेवते आणि स्वतःचं सामान टिपॉयवरती ठेवल्याच्या नंतर ती पूर्णाईला सावरते, पडण्यापासून वाचवते. पण इथे मात्र प्रियाचं लक्ष सगळं फोनवर असतं आणि प्रियाचं लक्ष सगळं फोनवर असताना सुद्धा सायली पूर्णाजी म्हणून वरूनच आवाज देत आलेली असते आणि सायली पूर्णाजी म्हणून तिथपर्यंत पोहोचूस तर इथे विमलने हातामध्ये असलेले फुलाची बास्केट टिपॉयवरती ठेवून पूर्णाजीला सावरलेलं असतं आणि आता सायली तिथपर्यंत येते आणि विमल म्हणत असते, पूर्णाजी तुम्ही ठीक आहात ना, तुम्हाला काही त्रास तर नाही ना झाला? आता सायली एवढ्या जोरात ओरडलेली असते की इकडे प्रताप आणि कल्पना सुद्धा धावत येणार असतात. आता सायली धावतच तिथपर्यंत येते आणि तेव्हाच, काय झाले पूर्णाई, तुम्ही ठीक तर आहात ना, तुम्हाला काही झालं तर नाहीये ना? आता इथे प्रिया म्हणत असते, ह्या म्हातारीला पण माझा हात धरलेला असतानाच इथे खाली पडायचं होतं का? आता सगळेजण माझ्यावरच ब्लेम करतील आणि मलाच इथे जे काही ते बोलतील, पण मी सुद्धा काही कमी नाहीये. मी काय करते, आता स्वतःवर आलेला जो काही आळा आहे ना तो इथे विमलवरती ढकलते आणि तसा विचार करून लगेचच ती विमलला बोलायला जाते, काय ग ए विमल, तुझे काही डोळे गेलेत की काय? तुला पूर्णाई दिसली नाहीये का? आणि अशी कशी ग वर डोळे करून वर तोंड करून चालत होतीस? इथे पूर्णाई पडली असती, तिला काही झालं असतं, लागलं असतं म्हणजे काय करायचं होतं का? असं म्हणत आता विमल म्हणत असते, नाही हो तुम्ही ताई असं का बोलताय? मी काही नाही केलेलं, उलट मी त्यांना पडण्यापासून वाचवलंय, असं का बोलताय? तेवढ्यातच कल्पना आणि प्रताप तिथे आलेले असतात. अर्जुन आणि त्याचसोबत चैतन्य सुद्धा तिथे आलेले असतात. आता काय झाले असा विषय तिथे निघत असतो आणि तेव्हाच पूर्णाई म्हणत असतात, ए तिला काय बोलतेस? इथे काही माझे डोळे आणि इथे कान काही मी बंद करून नव्हती बसलेली. इथे तुझ्या ह्या ओढणीवरती माझा पाय पडला, मी पडणार तेवढ्यातच इथे विमलने मला सावरलं. आणि तेव्हाच कल्पना म्हणत असते, पूर्णाई तुम्हाला काही झालं तर नाही ना, तुम्ही ठीक आहात ना? पण तेव्हाच आता सायली म्हणत असते, नाही विमलताई मी पाहिलंय सगळं. प्रिया काय ग, तुझ्यावर तू सगळं काही केलंस आणि सगळा आरोप इथे तू विमलताईवर ढकलतेस? त्यावर प्रिया लगेचच म्हणत असते, हो तुला तर नेहमीच नोकरांची बाजू घ्यायची पडलेलीच असते. आणि त्यावरच आता इथे पूर्णाई म्हणत असतात, ती काय नोकरांची बाजू वगैरे काही घेत नाहीये, मी इथे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले ना, तिने काहीच नाही केलेलं. अरे प्रताप म्हणत असतो, पण काय झाले पूर्णाई, तू बरी आहेस ना? अरे काही नाही रे प्रताप, हिच्या ओढणीवरती माझा पाय पडला, मी पडणारच होते, तर ह्या तन्वीने मला वाचवायचं सोडून इथे माझा हात सोडून दिला आणि तेवढ्यातच विमल आली आणि विमलने इथे मला सावरलं. पण आता मात्र प्रियाच्या अंगाशी आलेलं असतो आणि प्रियाने सगळा आरोप इथे विमलवर ढकलून तिथून तिने काढता पाय घेतलेला असतो, कारण तिला माहिती असतं की आता माझी इथे डाळ काही शिजणार नाही, त्यामुळे ती तिथून निघून जाते. आता चैतन्य म्हणत असतो, म्हणजे काय, इथे प्रियाने स्वतःच इथे पूर्णाजीला पाडलो आणि सरळ आरोप इथे विमलताईवर केला, म्हणजे सगळं काही स्वतः केलं आणि सगळं स्वतः करून सगळं काही इथे विमलताईवर ढकललं सुद्धा. बापरे, काय म्हणायचं ह्या तन्वीला, खरंच ही अशी कशी वागू शकते? पूर्णाई तू बरी आहेस ना, तुला काही झालं तर नाही ना? असंच इथे ते बोलत असतात. तेव्हाच आता कल्पना समोर जाते आणि कल्पना म्हणत असते, हे बघा पूर्णाजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका,
का, मी तुम्हाला तुमच्या खोलीत घेऊन जाते. पण विमल म्हणते, पण खरं सांगू का, मी काहीच नाही केलेलं. आणि तेव्हाच कल्पना म्हणते, हे बघ विमल, आमचा सगळ्यांचा तुझ्यावर विश्वास आहे, तू नको काळजी करूस. असं म्हणूनच ती तिथून निघून जाते. आता प्रतापराव म्हणतात, ह्या पोरीचं हल्ली दिवसेंदिवस हे असे कारनामे वाढतच चाललेले आहेत. ही खोटच काय बोलते, नाही ते उद्योगच काय करते आणि सरळ सरळ सगळे आरोप ही दुसऱ्यावरती ढकलून देते. आता ह्याच गोष्टीमुळे इथे अर्जुनच्या मनामध्ये टूब लागलेली असते. खरंच प्रेक्षकांनो, आपला अर्जुन जो आहे ना, तो अगदीच मास्टर माइंड दाखवलेला आहे. कारण आता अर्जुनने असा विचार केलेला असतो की बाप रे, ही प्रिया असं करू शकते. आणि तेव्हाच आता इथे सायली सुद्धा बोलते, मी प्रियाला चांगलंच ओळखते ना, खरंच मी दिवसेंदिवस जेवढं तिला ओळखते ना, त्याहीपेक्षा ती वेगळंच काहीतरी वागत आहे. म्हणजेच आतापर्यंत मी तिला आश्रमामध्ये नेहमीच पाहिलेलं आहे. स्वतः खूप काही गोष्टी ती करायची आणि स्वतः एवढ्या सगळ्या गोष्टी करून अंगाशी आलं की सरळ सरळ इथे ती दुसऱ्यावरतीच ढकलून द्यायची. आणि तिचं आत्ता पण हे सगळं काही गेलेलं नाहीये, ती अजून सुद्धा तशीच वागत आहे. काय म्हणायचं हिला, असं प्रिया सायली जी आहे ती प्रियाबद्दल इथे हे सगळं काही बोलत असते. आणि आता सायली काय म्हटलेली असते, तर हिच्या अंगाशी आलं की सरळ सरळ ही दुसऱ्यावरती ढकलून देते. आणि तेव्हाच अर्जुन म्हणत असतो, अरे वा, काय इथे प्लॅन भेटलेला आहे, त्याचबरोबर काय युक्ती भेटलेली आहे मला. आता हिनं कोर्टामध्ये काय साक्ष दिली होती, तर हिने कोर्टामध्ये अशी साक्ष दिली होती की साक्षीने विलास काकांचा खून केला नाही, तर तो कोणी केला, मधुभाऊनी तो खून केलेला आहे, असाच तिने ते कोर्टात स्टेटमेंट केलं होतं. मग तिनं हे कोर्टामध्ये स्टेटमेंट केलेलं आहे. पण आता जर काही गोष्टी आपण तिच्या अंगाशी आणल्या किंवा जर तिला हे कबूल करायला भाग पाडलं की आता नाही, तू ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अडकणार आहेस, किंवा आज जसं दामिनीला शब्दांच्या खिळीमध्ये मी बरोबर पकडलं, तसंच ह्या जर तन्वीचं केलं तर ही बरोबर जे सत्य आहे ते बरोबर ती बोलेल. आणि आता हाच माझा पुढचा डाव आणि हीच माझी पुढची खिळी असणार आहे, असंच तो इथे बोलतो. आणि तेव्हा चैतन्याला म्हणतो की आश्रमामध्ये जे जे काही खुनाच्या दिवशी किंवा ज्या ज्या वस्तूवर फिंगरप्रिंट्स आहेत ते पुन्हा एकदा मला पाहायचे आहे, ते सगळं काही तू घेऊन ये. इकडे त्याच्या बॅगेमध्ये एक तर चॉकलेट त्याने खाल्लेलं असतं आणि आणखी 2 चॉकलेट बाकी असतात. एक रॅप केलेलं असतं तर एक विदाऊट रॅप केलेलं असतं. रॅप केलेलं अगोदर तो काढतो आणि त्यानंतर पुन्हा दुसरं काढतो आणि लगेचच तोंडामध्ये टाकतो आणि खात असतो. हे चॉकलेट त्यानं कधी खायचं असतं तर ते ठरवलेलं असतं, जेव्हाच मी केसच्या फायनल टप्प्यावर असेल आणि केस जिंकण्याच्या टप्प्यावर असेल तेव्हाच ते मी चॉकलेट खाणार. आणि आज त्यांनी ते चॉकलेट खाल्लेलं असतं, त्यामुळे फायनली तो हा केस जिंकणार आहे. यासाठी त्याची पूर्णतः तयारी आणि माइंडसेट त्याने केलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, फायनली तो दिवस उजडलेला असतो ज्या दिवसाची तुम्हाला सगळ्यांनाच आतुरता असते. आणि आपल्या मास्टर माइंड अर्जुनने काय प्लॅन केलेला आहे हे सुद्धा आपल्याला इथे पाहायचं आहे. तर इथे सुरुवातीला साक्षीला तो कटघऱ्यात बोलवतो. आज इथे फायनल राऊंड असल्यामुळे किंवा केसचा शेवटचा दिवस असल्यामुळे इथे कोर्टामध्ये मीडियावाले आलेले असतात, त्याचबरोबर अर्जुनच्या घरचे, त्याचबरोबर रविराजच्या घरचे आणि इव्हन आश्रमामधले सुद्धा बरेच लोक इथे आलेले असतात. आता जेव्हा अर्जुन इथे साक्षीला कटघऱ्यामध्ये बोलवतो आणि साक्षीला कटघऱ्यामध्ये बोलवल्यावर तो तिला पुन्हा रिपीट प्रश्न विचारतो, मिस साक्षी शिकरे, मी तुम्हाला शेवटची संधी देतो. तुम्ही 13 जानेवारी 2023ला ज्या दिवशी विलास काकांचा खून झाला त्या दिवशी तुम्ही आश्रमामध्ये काय करत होतात. त्यावर स्पष्टपणे साक्षी आज बोलत असते, मी त्या दिवशी खुनाच्या रात्री 13 जानेवारीला आश्रमामध्ये गेले नव्हते, असं ती बोलते. आता ह्या आधी सुद्धा सिद्ध झालेला आहे, पण तरी सुद्धा ती तीच गोष्ट बोलते, मी त्या दिवशी खुनाच्या रात्री आश्रमामध्ये गेले नव्हते, असं ती बोलल्याच्या नंतर आता अर्जुनच्या डोक्यामध्ये एक प्लॅन असतो. तो म्हणत असतो, अच्छा म्हणजे असं आहे तर. पण इकडे मात्र प्रियाची चांगलीच बोबडी वळालेली असते. ती विचार करत असते, बापरे काय सिद्ध करायचं आहे आता. तर साक्षी काय उत्तर देते, पण साक्षी शेवटपर्यंत तेच बोलत असते. ती म्हणत असते की नाही, मी 13 जानेवारीला आश्रमामध्ये गेले नव्हते. तेव्हाच अर्जुन म्हणत असतो, मग तुमच्या मोबाईलचं लोकेशन तिथे कसं आलं. त्यावर साक्षी म्हणते, जज साहेब प्लीज मला वाचवा ह्या सगळ्या गोष्टीतून. मला नाही माहिती माझ्या मोबाईलचं लोकेशन तिथे कसं आलं, काय झालं, मला काहीच नाही माहिती. पण आता अर्जुन म्हणत असतो, पण मला एक गोष्ट सांगा, त्या दिवशी 13 जानेवारी आश्रमामध्ये तर त्या दिवशी कोणीच नव्हतं आणि तेव्हा आश्रमामध्ये तुम्ही काय करत होतात, असा प्रश्न इथे आता साक्षीला विचारलेला असतो. आणि त्यासोबतच साक्षी काहीच बोलत नसते. आणि त्यानंतर अर्जुन म्हणत असतो, मला दुसरी आय विटनेस जी आहे प्रिया मधुकर पाटील उर्फ तन्वी
रविराज किल्लेदार यांना काही प्रश्न विचारण्याची परवानगी द्यावी। तेव्हाच कोर्टाकडून तिला परवानगी दिली जाते आणि तिला इथे कटघऱ्यात बोलवलं जातं। तेव्हाच प्रिया म्हणजेच तन्वी कटघऱ्यामध्ये येऊन उभी राहते आणि ती उभी राहिल्याच्या नंतर आता अर्जुन तिला प्रश्न विचारायला सुरुवात करतो। तो म्हणत असतो, प्रिया उर्फ तन्वी, तुम्ही त्या दिवशी काय सांगितलं होतं की इथे जेव्हा विलास काकांचा खून झाला तेव्हा तो मधुभाऊंनी केला आणि तुम्ही ते पाहिलेला आहे, बरोबर? तेव्हाच इथे ती बोलत असते, हो, हा खून मधुकर पाटलांनी म्हणजेच मधुभाऊंनीच केलेला आहे आणि विलास काकांचा खून केलेला आहे। मग मला एक गोष्ट सांगा, हा खून खरंच त्यांनी केलेला आहे का? तेव्हा ती म्हणते, हो, मी याआधी सुद्धा सांगून झाले आणि आता सुद्धा मी तेच सांगत आहे। पण अर्जुन म्हणत असतो, खोटं आहे हे, कारण तेव्हा तुम्ही तिथे नव्हताच, जेव्हा खून झाला तेव्हा तुम्ही तिथे नव्हताच। तेव्हाच प्रिया घाबरते आणि म्हणत असते, तुम्ही काय बोलताय हे? तेव्हाच अर्जुन म्हणतो, हो, मी अगदीच बरोबर बोलत आहे, तुम्ही तेव्हा तिथे नव्हताच। आता इथे सगळ्या कोर्टामध्ये चर्चा सुरू असते आणि तेव्हाच मिलॉर्ड म्हणत असतात, ऑर्डर ऑर्डर। आणि तेव्हाच अर्जुन सुभेदार, तुम्हाला जे काही प्रूफ करायचं आहे ते तुम्ही व्यवस्थित कोर्टामध्ये मांडावं। तेव्हाच अर्जुन म्हणत असतो, हे आश्रमाबाहेरचं म्हणजेच आश्रमाबाहेर एक CCTV आहे ज्यामध्ये आश्रमातला सगळा परिसर दिसतो आणि त्यातलं हे CCTV फुटेज आहे। तेव्हा ह्या CCTV फुटेजमध्ये इथे प्रिया म्हणजेच उर्फ तन्वी किल्लेदार ह्या दरवाजापाशी उभ्या होत्या। मग त्यांना कसं कळलं की हा खून मधुभाऊंनी केलाय? आणि तेव्हाच आता मात्र प्रिया घाबरलेली असते आणि तेव्हा ती म्हणते, नाही नाही, मी सांगितलंय तुम्हाला की मधुभाऊंनीच खून केलाय। तेव्हा तो म्हणतो, पण तुम्ही तेव्हा तिथे नव्हताच, तर तुम्हाला कसं कळलं? आणि अशी शब्दांची खेळी रंगता 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 प्रेक्षकांनो शेवटी होत्याचं नव्हतं झालेलं असतं आणि शेवटी प्रिया म्हणत असते, नाही नाही, मधुभाऊंनी नाही, साक्षी शिकरेंनी खून केलेला आहे। आणि शेवटी साक्षी शिकरेंनी विलास काकांचा खून केला आहे ही गोष्ट ती म्हणते, मी माझ्या डोळ्यांनी पाहिले, साक्षी शिकरेंनी खून केलेला आहे, तेव्हा मी तिथेच होते। हे शब्द आता ती बोललेली असते आणि फायनली कोर्टामध्ये आता खरं झालेलं असतं, म्हणजेच विलास काकांचा खून साक्षी शिकरेने केलेला आहे हे स्वतः आय विटनेस असणाऱ्या प्रियांनीच सांगितलेलं असतं। तेव्हाही ते साक्षी आणि त्याचबरोबर महिपत शिकरेची तर वाट लागलेली असते। पण आता मात्र अर्जुनला पुरावे सगळे काही भेटलेले असतात आणि शेवटी हे पाहणं प्रेक्षकांना खूपच रंजक आणि इंटरेस्टिंग असणार आहे। आता जज साहेब साक्षी आणि महिपत देतात आणि त्यासोबत आता फायनली अर्जुन हा केस इथे जिंकलेला असतो। पण प्रियाचं आयुष्य मात्र आता कुठल्या वळणाला जाऊन पोहोचेल आणि त्यासोबतच आता अर्जुन आणि सायली मधुभाऊ हे सगळेजण खूप जास्त खुश असतात। तर अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट आणि ट्विस्ट पाहायचे असतील तर चॅनलला